नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर वेगळेच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी आता शुद्धीवर येते. त्यानंतर ती जीवा आणि काव्याचा हात एकमेकांना देत म्हणते की प्रेम करणाऱ्या जीवांना एकत्र यायलाच पाहिजे. एवढ्या वर्ष मी माझ्या एनजीओ मार्फत हेच करत आली आहे आणि जर का माझ्यामुळे दोन प्रेम करणारे जीव वेगळे होत असेल तर ते मला मुळीच मान्य नाहीये. म्हणजेच इनडायरेक्टली आता नंदिनी जीवा आणि काव्याला लग्न करण्यासाठी सांगितलेलं असतं. पण मात्र विक्रम मालनीला आता हे मान्य नाहीये. पण मात्र त्याच वेळी तिथे गुरुजींची एंट्री होते आणि मित्रांनो हे कारण गुरुजी आता आहेत त्यांची काही दिवसांपूर्वी भविष्याने केली होती की 16 डिसेंबरला सगळं काही वेगळी असं होणार आहे. पण मात्र सगळ्यांच्या मनातली गैरसमज आता गुरुजी दूर करतात. शिवा आणि काव्या हे प्रेमात असले तरी ते आता त्यांच्या आयुष्यातून खूप पुढे निघून गेले आहे. पण हे गुरुजी आता सगळ्यांना पटवून देतात. एवढंच काय तर आता गुरुजी नंदिनीला पुन्हा जीवासोबत लग्न करण्यासाठी सांगतात. म्हणजे जीवा आणि नंदिनी पुन्हा 7 फेरे घेऊ लागतात. कारण गुरुजींनी स्पष्टपणे नंदिनीला सांगितलेलं असतं की तुझं भविष्य जीवाचं आहे. आणि नंदिनीलाही माहित असतं की गुरुजींची भविष्यवाणी कधी खोटी ठरत नाही. गुरुजींच्या सांगण्यावरून जीवा नंदिनी सोबत राहते. पण मित्रांनो मात्र तिचा विश्वास उडालेला असतो जीवावरचा. बघूया आता पुढे काय होतंय.